त्यामुळे ती तुरुंगात आहे. बिचाराची काही चूक नसताना माझ्या एका चुकीमुळे एकाचा जीव गेला. सिरियस खूप चुकलं खूप मोठी चूक केली. स्वराज चूक केली मला काय काय करतोस राजा? अच्छा ओ गो बा हे स्वराज शांत हो. असं काय करतो राजा? हा ओ त्यामुळे एका माणसाचा जीव गेलाय. माझ्या चुकीमुळे गेला. नाही रे राजा. त्यामुळे ती तुरुंगात आहे. मला काय अधिकार आहे सांग या घरात राहायचं? अरे आता एकदा मी बाबांना जाऊन खरं काय ते सांगू नाही का? नाही स्वराज. मी त्या घरच्यांना पण जाऊन सांगतो की मी केले हे सगळं. मला शिक्षा द्या, माझ्या भावाला नको. मी पोलिसांकडे जाऊन पण सांगतो की अरे. मला अटक करा, माझ्या भावाला सोडून द्या, त्याची काही चूक नाही. मी काय करू आता? मला सुचत नाही. मला काहीच सुचत नाही. मी काय करू? असं नाही करायचं बाळा, असं नाही करायचं. हे बघ, मला मान्य आहे तुला या सगळ्या गोष्टीचा खूप त्रास होत असेल, पण तू हे मुद्दामून नाही ना केलं. चुकून घडलंय की नाही तुझ्या हातनं. मार्ग निघेल यातनं. अनपेक्षितपणे सगळ्या गोष्टी घडल्यात रे स्वराज. त्यामुळे यातनं बाहेर पडायला आपल्याला सौराला वेळ जाणार आहे की नाही? हो की नाही? आणि बघ, आपल्याला दीपला बाहेर काढायचं की नाही, या सगळ्यातनं काढायचं की नाही? त्या मुलीच्या घरावर केवढं संकट कोसळलंय. सगळं नीट होईल. सगळं निवळलं ना जरा की नीट होईल बाळा. नको काळजी करू इतकी. नको काळजी करू रे राजा. ज्योती, आधीच खूप वेळ झालाय. आणखी उशीर करून नाही चालणार. ताई ताई ऐक ना. अगं खूप वेळ ठेवून चालणार नाही. अगं चल ना. वेळ? हो ग, खरंच खूप वेळ झालाय. दादा आणि तुझ्या आलेत का? अगं बोला ना मग त्यांना आतमध्ये. छान गरम गरम कॉफी बनवते. ताई ताई ऐक ना. तू असं का करते सगळं? बाहेर चल ना. 1 मिनिट बाहेर जावं लागेल आपल्याला. बाहेर? अच्छा, बाहेर आलेत का ते? अगं मग आत बोलव त्यांना. बाहेर काय करतायत ते? त्यांना म्हणा आत या. लग्नाची किती घाई आहे, खूप काम आहेत. अगं पण ताई ऐक ना. हे बघ ताई ऐक. हे बघ असं नको करू. मी तुला काय सांगते, शेवटचं दर्शन घ्यावं लागेल आपल्याला. तू असं नको करू. चल बाहेर माझ्या बरोबर. दर्शन? अगं देव आहेत का ते दर्शन घ्यायला? आणि शेवटचं काय शेवटचं? तुला आधीच सांगितलंय, लग्न करून कायमची जात नाहीये मी. अगं येणार आहे अधून मधून भेटायला तुम्हाला. काय तू? मी पटकन कॉफी बनवते, तू त्यांना बोलून जा. ऐक ना ताई. ताई ऐक ना. अगं तू असं धीर सोडून कसं चालेल? दादाचा फेवरेट कप. अगं तू असं का करते? ताई तू जर धीर सोडलास तर काकू, आई, कीर्तीला कोण बघेल? अगं कोण बघेल म्हणजे? अगं दादा आणि सुजय आहेत ना, आपल्या सगळ्यांची काळजी घ्यायसाठी खमके आहेत ते. कळलं का? ताई ते दोघं आता काय ऐकत नाही आहेत का ते तुझं? अगं मस्करी करत असतील. काय तू पण, तुम्हाला त्यांची मस्करीच कळत नाही आणि त्यांना सुद्धा कळत नाही कुठे, कशी आणि कोणाबरोबर मस्करी करायची. थांब, मीच बघते. अगं ताई माझं ऐकून काय नाही झालेलं. दादा, सुजय, अरे इथे काय करताय तुम्ही? आणि ही काय झोपायची जागा आहे का? सगळ्यांना त्रास देऊ नका. उठा, खूप झाली गंमत. उठा, निघायचं, लगेच निघायचं. सांगितलेलं ऐकायला येत नाहीये का? तुम्हाला ऐकायला येत नाहीये का मी काय बोलतेय? निघायचं म्हणाले मी. थांब.
ताई, त्यांचा काही दोष नाहीये. त्यांना बोलून काही उपयोग होणार नाही. ज्याचा दोष आहे तो कस्टडीत आहे. त्यामुळे तू शांत हो. मला कल्पना आहे तुमचं कधीही भरून न येणारं नुकसान झालंय आणि मला हे कळत नाही की हे आत्ता बोलणं योग्य आहे की नाही. तुम्हाला जी काय मदत लागेल ती करायला मी तयार आहे. तेव्हा अजिबात संकोच न बाळगता मला कळवा. साहेब, तुम्ही इथे आलात हीच खूप मोठी गोष्ट आहे. पण तुम्ही इथे जास्त वेळ थांबलात तर इथे काहीतरी भलतं सलतं घडेल आणि आम्ही कोणीही त्या मनस्थितीत नाही आहोत. तुम्ही प्लीज या. मॅडम, तुमच्या साडीची डिलिव्हरी. सर, तुम्ही